अमेरिकेमध्ये सोने पण संस्कृती नाही, आफ्रिकामध्ये सोनं आहे पण संस्कृती नाही, जपानमध्ये सोनं आहे संस्कृती नाही, पाकिस्तानमध्ये सोनं आहे पण संस्कृती नाही. पण ऐका संत सज्जन हो, माझ्या भारत देशात सोनं आहे आणि संस्कृती सुद्धा आहे, म्हणून भारत देशाला माता म्हटलेलं आहे. गर्व से कहो हम हिंदू आहे. धर्माचं पालन करायला शिका. रामनवमीचा पर्वकाळ चालू आहे. माझे प्रभू रामचंद्र धर्मासाठीच, धर्माचं रक्षण करण्यासाठीच आले. धर्म रक्षावयावतार घेसी, धर्म रक्षावयावतार घेसी. माझा भारत देश संतांची भूमी, साधूंची भूमी, संस्काराची भूमी. इथं बसलेल्या माता आहेत ना, तुमच्यासारख्याच माय माऊल्या माझ्या भारत देशात जन्माला आल्या. अरे ऐक, असे 100 भगतसिंग माझ्या पोटी जन्माला आले ना, तरी या भारत माताच्या असणाऱ्या भूमीसाठी, स्वातंत्र्यासाठी बलिदान करीन, याला म्हणतात भारत माता. साहेब, एवढी शोकांतिका आहे आजची घटना आहे साहेब. सकाळी कार्यक्रमाला गेलो होतो माऊली महाराज. शिरूर तालुक्यामध्ये विश्व हिंदू परिषद प्रखंड बजरंग दलाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये रामनवमी ह्या दिवशी पार पडणारे. सकाळी कीर्तन आहे, महाप्रसाद आहे, भंडारा आहे आणि संध्याकाळी अखंड असणारा शिरूर तालुक्यातून बजरंग दलाच्या माध्यमातून शोभायात्रा निघणार आहे. हत्ती, घोडे, आपल्या हिंदू धर्माचं अस्तित्व, बलिदान. आणि आज त्या बजरंग दलाच्या माध्यमातून गोमातेचं रक्षण होतंय. बजरंग दलाच्या माध्यमातून शिरूर तालुक्यामध्ये आज 12 वर्षाची असणारी मुलगी लव जिहादच्या नादी लागली. आजचीच घटना आहे ती. बाहेरच्या प्रांतातला मनुष्य होता. माझ्या मातांनो, मी तुम्हाला हात जोडतो, माझ्या स्वामीचरणी प्रार्थना करतो. जाणत्या मुली असतील तर एक भाकरी मालकाला कमी खायला घाला, पण आपल्या धर्माचं रक्षण करा, आपल्या लेकीचं रक्षण करा. पकडलं तिला आणि जो घेऊन चाललाय त्याला सुद्धा पकडलं. लव जिहादच्या नावाखाली आपल्या हिंदू मुलींचं बलिदान होतंय, बळी पडतात. बलिदान कसलं रे बाबांनो? ज्या कुटुंबातली लेक गेली त्या कुटुंबात जाऊन विचारा त्या माई बापाला. माझ्या खाक्या वर्दीतले सेवक आजही उभेत, अधिकारी आजही 24 तास रात्रंदिवस त्यांच्या कुटुंबाची पर्वा करत नाहीत. त्यांना दिवाळी नाही, त्यांना यात्रा नाही, त्यांना उत्सव नाही, त्यांना सोहळे नाही. वेळ प्रसंगी आपल्या लग्नाचा वाढदिवस असेल तो सुद्धा नाही. आपल्या नात्या गोत्यात जाणं सुद्धा त्यांना जमत नाही. कारण अखंड भारत देशालाच आपलं कुटुंब मानणारे कोण असतील तर माझे असणारे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत. बजरंग दलाच्या माध्यमातून पार पडणाऱ्या कार्यक्रमाला रामनवमीच्या दिवशी मी सर्वांना, हरिभक्तपरायण संतोष महाराज बढेकर, विनंती करतो का संध्याकाळच्या शोभयात्रेला तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहा.